नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये असे होणार आहे की नानांना शुद्ध आलेली असते आणि सर्वजण नानांना हे थोडंसं बरं वाटल्यानंतर विचारतात की नाना तुम्हाला कोणी ढकलले. सारंग सुद्धा विचारतो की नाना अहो तुम्हाला ढकलणार कोण होतं. तेव्हा जानकी आणि ऐश्वर्या दोघी समोर उभ्या असतात. तर नानांनी चक्क ऐश्वर्याकडे बोट केलेले असते. तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो की ऐश्वर्याने ही नानांना ढकललेली आहे. शेवटी सर्वांसमोर येते, परंतु ऐश्वर्या मात्र ती थोडंसं बदल करते. ऐश्वर्या मुद्दाम जे काही नानांनी बोट तिच्याकडे दाखवलेले आहे तर ते जानकीकडे दाखवले असे ती म्हणत असते. तेव्हा आता घरोघरी मालिकेच्या आजच्या भागामध्ये असे होणार आहे, जानकी ही किचनमध्ये मटरची रस्साभाजी बनवायला घेते. तर लगेच ऐश्वर्या मुद्दा म्हणते की काय ग, तुला मटरची रस्साभाजी बनवायला येतेच का. तेव्हा जानकी म्हणते की गुलाबदादांना येत नाही म्हणून सांगते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग अशा युजलेस लोकांना काही येत नाही तर त्यांना घरामध्ये नोकर म्हणून का ठेवायचे, आणि काय ग मी कशाला हे सर्व बनवू, तू आहेस ना सर्व काम करण्यासाठी, त्यामुळे तू कर. तेव्हा जानकी म्हणते की जर मी नाही केले तर मग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग आईंना काय उत्तर द्यायचे हे तू ठरव, आणि मला ही पण पूर्ण खात्री आहे की तू असे करू शकत नाही, कारण तू जर स्वयंपाक केला नाही तर घरातील बाकीचे सर्वजण उपाशी राहतील आणि ते मात्र तुला नाही चालणार. तुझा प्रॉब्लेम काय आहे की हे तुला माहिती आहे का, तो तुझा चांगुलपणा, तो तुला नडतो, आणि तुला साखरेचा पाक याबद्दल माहिती आहे का. अगं तो इतका गोड आहे की तो खावत सुद्धा नाही, मग तो साखरेचा पाकच तू आहेस. जोपर्यंत त्या साखरेच्या पाकामध्ये तू गुलाबजाम पडत नाही तोपर्यंत त्या पाकाला मात्र शून्य किंमत असते. म्हणजे तो गुलाबजाम मी आहे, आणि हे बघ मी जेव्हापासून तुझ्या आयुष्यामध्ये आले तेव्हापासून तुझं आयुष्य किती छान हॅपनिंग व्हायला लागलंय. तेव्हा जानकी तर हसते. तर ऐश्वर्या विचारते की काय ग काय झाले, जोक मारलं का म्हणून तू हसते. तेव्हा जानकी म्हणते की अगं नाही, उलट तर मला कौतुक वाटतं. अगं गुलाबजामचं उदाहरण खरंच तू खूप चांगले दिले, कारण कसे आहे की गंमत अशी आहे की गुलाबजाम तेलात तळा किंवा तुपात तळा, नाहीतर खरपूस करा, तो लागतो तर बेचव, ना चव ना सुगंध त्याला. परंतु तोच गुलाबजाम जर साखरेच्या पाकात टाकला आणि त्या गुलाबजामने आपल्यात मिसळून घेतले तरच त्याला चव येते, नाहीतर त्या पाकापुढे गुलाबजामची किंमत शून्य असते. त्यामुळे नुसता गुलाबजाम मात्र लोक खाणार नाही, थू करतील. आणि अगदी तुझा कडवट स्वभाव, तुझ्या वागण्याने लोक मात्र तुझ्यावर थू करत राहणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी अगं तू बोलण्यात मात्र मला अडकवशील, परंतु या घरात मात्र तुझं काय स्थान आहे हे मला चांगलंच माहिती आहे, कारण तसेही आता सर्व काही तुझ्या हातातून मी काढत घेतच चालले. ते घर, तेथील माणसं आणि आपल्या हाताच्या कमरेला जिच्या चावे असतात तर त्या काढते. आणि जानकीला म्हणते की हे बघ, ह्या फक्त किल्ल्या नाहीत, ही तर या घराची सत्ता आहे, आणि या घराची सत्ता मात्र माझ्या हातात आहे. तर जानकी लगेच आपल्या हातात त्या किल्ल्या झेलते. आणि हे बघ ऐश्वर्या, ही गोष्ट लक्षात ठेव की ह्या फक्त किल्ल्या नाही, आणि त्या किल्ल्याला ती नमस्कार करते की ही या घरची सरस्वती लक्ष्मी सुद्धा आहे, आणि याचमुळे घरामध्ये सुख समृद्धी नांद. त्यामुळे जर ह्या किल्ल्या तू कमरेला लावल्या आणि हे सर्वत्र मिरून ते मात्र घर नाही होत. अगं आईने या घराची जबाबदारी तुझ्यावर टाकली, त्यामुळे ती फक्त पार पाडण्याचा तू प्रयत्न कर. आणि राहिला प्रश्न माझ्या चांगुलपणाचा, त्याचा त्रास तर कुणाला होत सुद्धा नाही आणि मी होऊन सुद्धा नाही देणार. तू हे जे काही कारस्थान करून ह्या जे किल्ले मिळवल्या मीरो, मी फक्त माझं घर बघेन आणि त्या किल्ल्या परत ऐश्वर्याच्या हातात देते. तुला जी काही कसारबाजी करायची असेल ती तू करून घे. आणि एक गोष्ट, नानांचं मृत्यूपत्र शेवटी तूच बदललेले असणार आणि ते काम तूच केलीस ना. अगं ऐश्वर्या, हे सर्व मला माहिती आहे, तू खूप स्मार्ट आहेस ना, आणि त्यात जर थोडासा चांगुलपणा असता तर खूप बरं झालं असतं. आणि त्यामुळे काय होणार आहे हे तर तुला काही वेगळं सांगायची गरजच नाही. जानकी पूर्णपणे ऐश्वर्याची बोलती बंद करते आणि तोऱ्यात ती पदर आपल्या डोक्यावर घेऊन ऐश्वर्याकडे बघत तेथून निघून जाते. ऐश्वर्याचा तर मात्र खूप पोपट बनतो. जानकी समोर काही बोलायला तिला राहत नाही, त्या चावेकडे ती फक्त बघत असते. तेव्हा आपल्या रूम मध्ये येते आणि त्या किल्ल्याकडे बघून खूप खुश होत असते. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर सयाजीरावांचा फोन येतो. ऐश्वर्या खुश होऊन फोन घेते आणि यस डॅडा बोला. तेव्हा सयाजीराव विचारतो की अगं काय पोरी, सर्व ठीक तर आहे ना. तेव्हा ऐश्वर्या तर इतकी खुश असते आणि ठीक काय, चांगलंच आहे. अहो नानासाहेब रणदिवेंच्या आशीर्वाद बंगल्याच्या किल्ल्या फायनली माझ्या हातात आल्या. तेव्हा सयाजीराव तर आपल्या पोरीवर खुश असतो आणि तो म्हणतो की आपला पॅटर्न तर खुश हा वेगळाच आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, बाहेरून सर्व काही अलबेल दिसत असताना पण आतून मात्र आपण असे पोखरत जातो आणि त्यामुळे भल्या भल्या हे पत्त्यांच्या बंगल्यासारखे अगदी कोसळतात. नानासाहेब रणदिवे सुद्धा आता कोसळले, जे तर उठायचं नाव सुद्धा घेत नाही. तर सयाजीराव मोठमोठ्याने
हसतो आणि म्हणतो की अगं उठेल, अगं पोरी तू अगदी द्रौपदी सारखी आहे आणि तुझ्या त्या सुडाच्या आगीत पूर्णपणे रणदिव्यांच्या महाभारत जळतंय, मला अशीच पोरगी हवी होती. ऐश्वर्या म्हणते की हो हो की नाही डॅडा, की जेव्हा मी अगदी लहान होते की ज्या वयात मुली भातुकलीचा खेळ खेळतात तेव्हा मी तुमच्या मांडीवर बसून राजकारणी खेळ खेळले आणि तेच शिकले, अगदी जवळून बघितलं सुद्धा आणि ऐकलं सुद्धा. मग आता यांना कळेल की एका मुरब्बी राजकारण्याच्या मुलीचा छळ करणाऱ्या जी हालत काय होते ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की चला डॅडा आता मी फोन ठेवते, इकडली काळजी तुम्ही करू नका. तेव्हा सयाजीराव म्हणतो की 1 मिनिट, तो शहाणे वकील तर माझ्या बाजूलाच बसलेला आहे, त्यामुळे फोन जरा मी स्पीकरवर टाकतो. तेव्हा शहाणे वकील हा सयाजीरावांच्या समोर असतो आणि तो पूर्णपणे सयाजीरावांना घाबरत असतो आणि ऐश्वर्या फोन स्पीकरवर टाकते आणि सयाजीराव सुद्धा फोन स्पीकरवर टाकतो आणि सयाजीराव म्हणतो की बोल आता. तेव्हा ऐश्वर्या स्पीकरवर बोलू लागते, त्या शहाणे वकिलाला असे म्हणा की त्याने जर तोंड उघडले तर तुळशी पत्र तोंडामध्ये ठेवून तुझं तोंड आम्ही बंद करू. तेव्हा सयाजीराव म्हणतो की पोरी तू अजिबात काळजी करू नकोस, तो शहाण्यासारखा आहे, त्याचं तोंड तर बंदच ठेवेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे डॅडा, मी आता फोन ठेवते, आपण नंतर बोलूयात. आणि त्या चाव्या आपल्या हातात बघून खूपच खुश होते आणि वाव खरंच जे काही होतं ते अगदी माझ्या मनासारखंच होतं, वाव खरंच खूप छान असे म्हणून खूप खुश होते. त्यानंतर इकडे सयाजी काका शहाणे वकिलांना म्हणतात, शहाणे वकील आमचं काम बरका झालं, तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्ही मागा, हवा तेवढा पैसा मी तुम्हाला देतो. तेव्हा शहाणे वकील मात्र घाबरतात आणि मला पैसे नकोय असे स्पष्ट शब्दात सांगतात. तेव्हा सयाजीराव वकिलांना म्हणतो की काय फॉरेनला जातात का, जज मॅडमला घेऊन का एकटे जातात फॉरेन टिपला. तेव्हा शहाणे वकील म्हणतात की नाही सयाजीराव, शर्मेने अगदी मान खाली गेली माझी, आजपर्यंत जे काही खोटं मी केलं नव्हतं ते आज तुमच्यामुळे मला करावं लागलं. उद्या जर नानासाहेब शुद्धीवर आले तर मी काय करणार, त्यांना तोंड कसे दाखवू. तेव्हा सयाजीराव म्हणतो की पदर घ्या आहो हातभर तोंडावर आणि हे बघा नाण्या आता काही शुद्धीवर येत नाही हे लक्षात ठेवा, तू काही काळजी करू नको, हे पैसे घे आणि गप असं तोंड ठेवून राहा. त्यानंतर इकडे सौमित्र घरी आलेला असतो आणि अवंतिकाला तो सर्व काही सांगतो. तेव्हा अवंतिका म्हणते की 1 मिनिट सौमित्र, आपण आत्ताच घरी जातोय म्हणजे नेमकं काय. सौमित्र म्हणतो की अवंतिका आत्ताच्या आत्ता आपल्याला तिकडे जावेच लागेल, मी आईला तसे वचन दिले की तुला घरात घेऊन येईल म्हणून. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमी, पण तुझ्या सुद्धा किती कोर्ट केसेस असतात आणि माझ्या सुद्धा काही ना काही कामं असते म्हणून आपण तिकडे नाही जाऊ शकत. तेव्हा सौमित्र स्पष्ट शब्दात सांगतो की अवंतिका घरापेक्षा काही महत्वाचं नाही. आणि आज जेव्हा व्हील वाजताने मी फोन खाली ठेवला अगदी चिडून, तेव्हा मला अंदाज आला की घरात नेमकं काय सुरू असेल म्हणून. मला त्या व्हीलच्या पेपर्सवर सुद्धा डाऊट आहे, नक्की त्या ऐश्वर्याचं सर्व डाव असणार. त्यामुळे अवंतिका मी तुला सांगतो की आपण घरी जाऊयात, तेथे आता यावेळी आपली जास्त गरज आहे आणि हे बघ तुझ्या बाबांच्या घरून आपण काही काम करूयात. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमी प्लीज. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं प्लीज वगैरे आता काही बोलू नकोस, मी जे सांगतो ते ऐक. तेव्हा अवंतिका तयार होते आणि ठीक आहे आपण जाऊयात असे म्हणते. तेव्हा सौमित्र म्हणतो की मी लगेच पॅकिंग करायला घेतो आणि लगेच आपण निघूयात. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमित्र अरे आता आपण कसे निघू शकता, कारण इतक्या रात्रीचा प्रवास नकोय, आपण उद्या सकाळी निघूया. तेव्हा सौमित्र म्हणतो की ठीक आहे तू म्हणशील तसं. आणि अवंतिका हात जाते तर सौमित्र म्हणतो की दादा वहिनी आता मी आल्यानंतर तुम्हाला अजिबात एकटं नाही पडून देणार असे आपल्या मनाशी म्हणतो. त्यानंतर इकडे सुमित्रा ही नानांच्या रूम मध्ये असते, नानांचा हातामध्ये घेते आणि अहो तुम्हाला आठवते का आपली मुलं ज्या लहान असताना रेल्वेची भाजी जर केली ना तेव्हा मात्र सर्वांना ती आवडत नव्हती. अगदी सौमित्र, सारंग, ऋषिकेश आणि शर्वरी यांना सुद्धा ती भाजी आवडत नव्हती, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यावर न ओरडता त्यांना बिर्याणी खाऊ घालण्यासाठी बाहेर घेऊन जायचात. तेव्हा जाताना मी तुम्हाला काय म्हणायचे, हो आत्ता मात्र तुम्ही जा, परंतु जेव्हा माझ्या सुना येतील तेव्हा मात्र ते सर्वांना ओठणीवर आणतीलच, आठवते का तुम्हाला. तेव्हा त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतील. अहो पण आता सुना आल्यात, परंतु मी मात्र आता एकटी राहिले, आपलं म्हणावं असं कोणीही राहिलेलं नाही. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात खूप पाणी येते आणि ती रडत नानाबरोबर हे बोलण्याचा प्रयत्न करत असते. आपली जानकी गेल्या 10 वर्षापासून इतकं काळजीने आणि निगुतीने हे घर सांभाळते, म्हणून तिच्यावर जर विश्वास ठेवायचं म्हणलं तर हल्ली तिचं काही वेगळंच रूप डोळ्यासमोर येतंय. आणि ऐश्वर्याचं म्हणायचं ठरलं, पण ती जेव्हापासून या घरात आली तेव्हापासून तिचं वागणं काय नेमकं काहीच कळत नाही. कोण खरं आहे आणि कोण खोटं हे खरंच काही कळायला अर्थ नाही. ती नानांना रडत म्हणते की अहो तुम्हीच माझ्याशी काहीतरी बोला, मी तुम्हाला काहीतरी विचारते ते तुम्ही मला सांग. ऑलरेडी मी बायको म्हणून माझं
काहीतरी चुकतं का, मी कुठे काही कमी पडले का सांगा, मला रागवा, माझ्यावर बोला काहीतरी, म्हणून नानांनी बोलावी अशी सुमित्राच्या जीवाची पूर्ण तळमळ सुरू असते आणि खूप रडत म्हणते की अहो खरंच तुम्ही माझ्याशी काहीतरी बोला. आणि सुमित्रा खूप रडत असते नानांची ती अवस्था बघून आणि देवी आईला हात जोडते की देवी आई, मी जर काही पुण्य केलं असेल तर तू यांना वाचवशील, यांना बरं कर, यांना सुखरूप परत घेऊन ये. तेव्हा मात्र देवी आईला हात जोडून सुमित्रा खूप रडते आणि त्याच वेळेस खरंच देवी आईचा एक चमत्कार होतो, म्हणजे नानांच्या हातामध्ये हालचाल सुरू होते, नानांचा हात थरथर कापण्यास सुरुवात होते. हे जेव्हा सुमित्राचे लक्ष जाते आणि तेव्हा तिला बघून तर खूप मोठा असा आनंदाचा धक्का बसतो. देवी आईचाच हा खूप मोठा चमत्कार होतो, कारण सुमित्राने देवी आईलाच हात जोडलेले असतात. तेव्हा सुमित्रा आनंदाने नानांचा हात हातात घेते आणि नाना डोळे उघडण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतात. नाना म्हणतात की सुमित्रा तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो तुम्ही शुद्धीवर आलात. नानांना सुमित्रा हा शब्द व्यवस्थित बोलता येत नाही, ते सुमी असे करत असतात. सुमित्रा म्हणते की आज तुम्ही डोळे उघडलेत, मी सर्वांना लगेच हे सर्व सांगून येते, तुम्ही आराम करा, मी सर्वांना सांगते. देवी आईनं माझं घरानं ऐकलं, मी आले असे बोलून ती धावतच जानकी, सारंग, ऋषिकेश यांना घरभर आवाज देते, कारण इतका आनंद झालेला असतो की नाना चक्क शुद्धीवर आलेले असतात. नानांचे सुद्धा डोळे अगदी भरून येतात. तर बाहेर आल्यानंतर सुमित्रा सर्वांना परत आवाज देते की अरे आलास का, अरे ऋषिकेश, सारंग, जानकी. तेव्हा सर्वात अगोदर ऋषिकेश बाहेर येतो आणि आई काय झाले, काय इतकी ओरडतेस, काय झाले. तेव्हा सारंग सुद्धा बाहेर येतो आणि ऐश्वर्या आणि जानकी सुद्धा बाहेर येतात. सर्वजण विचारतात की काय झाले आई. तेव्हा सुमित्रा ही खुशून म्हणते की अरे हे नाना. तर ऋषिकेश म्हणतो की काय झाले नानांना. तेव्हा आजी सुद्धा त्याच वेळेस बाहेर येते. तर सुमित्रा म्हणते अरे नाना शुद्धीवर आले. हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच हलते. सर्वात जबर धक्का तिला बसतो, परंतु बाकी सर्वांना मात्र इतका आनंदाचा धक्का बसतो, आनंद अश्रूंनी सर्वांचे डोळे भरून येतात. जानकी लगेच देवी आईला हात जोडते की देवी आई खरंच आज तू माझं ऐकलं, इच्छा तू पूर्ण केली, म्हणून ती देवी आईला साष्टांग नमस्कार घालते. तेव्हा मात्र आजीला सुद्धा हे ऐकून आनंद तर होतोच, परंतु ऐश्वर्या मात्र तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो. सारंग आणि ऋषिकेश तर एकमेकांना प्रेमाने मिठीच मारतात. जानकी सुद्धा ही सुमित्राला घट्ट अशी मिठी मारते आणि दोघी खूप आनंदाने रडतात. ऐश्वर्याला नेमकं आता काय करू आणि काय नाही असे होते. आजीचे लक्ष तर पूर्णपणे ऐश्वर्यावर असते. जानकी म्हणते की आई मला वाटलंच होतं की देवी आईची कृपा घडणार. आई देवी आई आपल्या नवसाला पावली आणि आपले नाना शुद्धीवर आले. जानकीला इतका आनंद झालेला असतो, ती सारंगला म्हणते की सारंग भाऊजी बघितलेस का, आपले नाना शुद्धीवर आले. तेव्हा सारंग सुद्धा खूप खुश असतो आणि धावतच ते सर्वजण नानांच्या रूम मध्ये येतात. परंतु ऐश्वर्या हे वरूनच सर्व बघत असते, तर जानकीची तिच्याकडे लक्ष जाते. ऐश्वर्याची तर बोलती बंद होते, नेमकं आता काय करू, कुठे जाऊ अशी तिची गत होती. तेव्हा ऋषिकेश धावतच नानांजवळ येतो. सारंग सुद्धा नानांचा हात धरतो. तेव्हा नाना ऋषिकेश आणि सारंगला बघून खूप खुश होतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या तर घाबरतच पायऱ्या उतरते आणि जानकी समोर येऊन उभी राहते. परंतु जानकी ही मोठ्या उत्साहाने तिच्याकडे पाहत असते, कारण आता नाना जे काही सत्य आहे की त्यांना कोणी ढकलून दिले हे मात्र सर्वांसमोर सांगणार याची भीती मात्र ऐश्वर्याला असते. परंतु जानकीला सुद्धा हे वाटते की आता नाना जे काही सत्य आहे ते लवकरात लवकर सांगतील आणि ऐश्वर्याचा जो काही खोटा चेहरा आहे तो सर्वांच्या समोर येईलच. तर ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद होते. ऐश्वर्या आजी समोर येते, तर आजी आणि ऐश्वर्या एकमेकांकडे बघत असतात. जानकीचे तर या दोघींकडे लक्ष असते. तेव्हा जानकी त्या दोघींकडे लक्ष देत नाही आणि आपल्या डोळ्यातील ते आनंद अश्रू पुसते आणि घाईने ती परत देवी आईकडे म्हणजे आपल्या देवघरात येते. तर इकडे ऐश्वर्या नानांच्या दरवाजात येऊन नानांकडे पाहत असते आणि मनात म्हणते की व्हीलच्या नावाखाली मी चांगलं असं या घरात भांडण लावून दिलं होतं, एकमेकांविरुद्ध यांना भडकावून दिले होते, परंतु हा म्हातारा नको तेव्हा शुद्धीवर आला. तेव्हा नाना हे ऐश्वर्याकडे डोळे वाचून पाहत असतात. तेव्हा सारंग हा नानांना म्हणत असतो की नाना सारंग, मी तुमचा सारंग. ऐश्वर्या नानाकडे बघत म्हणते की आता मात्र ऐश्वर्या तुझं काही खरं नाही. जानकी तर आत्ताच्या आत्ता सर्वाचा निकाल लावेल, त्यामुळे आताच मला काहीतरी करावे लागेल, असे स्वस्त बसून मला नाही चालणार. तेव्हा मी जिंकता जिंकता हरणार सुद्धा. त्यानंतर जानकीकडे धावतच देवघरात देवासमोर साखर ठेवण्यासाठी घेऊन येते आणि देवाला मनोभावाने ती हात जोडते आणि प्रार्थना करून काहीने ती नानांच्या रूम मध्ये येते. तर इकडे सुमित्रा ऋषिकेशला म्हणते की तू लगेच आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना फोन कर आणि
आणि हे सर्व सांगून त्यांना घरी बोलावून घे. तेव्हा ऋषिकेश लगेच फोन करायला घेतो तर सारंग इतका खुश असतो आणि नानांना म्हणतो की खरंच आता तुम्ही बोलायला सुद्धा लागणार. ऋषिकेश फोनवर डॉक्टरांशी बोलतो की हॅलो हॅलो, अहो नानांना शुद्ध आली, डॉक्टर नानांना शुद्ध आली. ते हालचाल करतात, त्यांच्या हातापायांची सुद्धा हालचाल होते, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या. अगदी खुश होऊन तो फोन ठेवतो आणि सुमित्राला म्हणतो की डॉक्टर लगेच येतात. तेव्हा ऐश्वर्या बाजूला जाणार तोच जानकी तिच्या समोर येऊन उभी राहते आणि तिला जाणीव करून देते की तू तर येथूनच नानांना खाली ढकलले होते. तेव्हा ऐश्वर्याला ते सर्व क्षण आठवतात की नानांना तिने कशा प्रकारे ढकलून दिले होते आणि ढकलताना नानाही जोरात जानकी असे ओरडलेले होते. जानकी म्हणते की अगं नानांच्या खोलीमध्ये तूच साप ठेवला आणि नानांचं जे काही मृत्यूपत्र आहे ते तू खोटं बनवलं आणि घराच्या किल्ल्या सुद्धा तू तुझ्या ताब्यात घेतल्या. ऐश्वर्या अगं तुला हे कळत नाही की माणसाच्या मनाचं कुलूप हे कधीही किल्ल्याने नाही उघडत, त्यासाठी जे काही लागतं ते तुझ्याकडे नाही, तुझ्यात मात्र माणुसकी ही शून्य भरलेली आहे. अगं तू तर इथे उभे राहून सर्वांचा आनंद बघते, मग स्वतः मात्र हरण्याचा तमाशा सुद्धा तू इथेच उभी राहून पाहणार. फक्त नाना एकदा शुद्धीत येऊन दे आणि त्यांना बोलायला लागू दे, सत्य काय ते आपोआप सगळ्यांना समोर येईल आणि त्या क्षणी म्हणजे दुसऱ्या क्षणी तू तर घराच्या बाहेर असशील. तुला तर बॅग पॅक करावी लागेल आणि जर तुला बॅग पॅक करण्यासाठी माझी मदत हवी असेल तर ती मी येऊ शकते. त्यानंतर इकडे डॉक्टर हे नानांना चेक करत असतात, सर्वजण तेथे उभे असतात. तर ऐश्वर्या ही काही उत्तर न देता नेमकं तिच्या वाचच गेलेली असते, कारण नेमकं आता काय करू, नानानंतर शुद्ध आली, आता एवढे कसे होईल, आपल्याला खरंच या घरातून बाहेर जावे लागते की काय, हा सर्व विचार तिच्या मनात सुरू असतो. तेव्हा ती फक्त बघत असते. डॉक्टर येतात, नानांना चेक करत असतात. नानांना डॉक्टर विचारतात की नाना हे सर्व सेन्सिटिव्ह आहे ना. तेव्हा नाना फक्त काही बोलत नसतात आणि खानाखुणाहून ते करत असतात. तेव्हा सुमित्रा विचारते की डॉक्टर अहो सर्व व्यवस्थित आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही सुद्धा आणि आहे सुद्धा. तेव्हा सुमित्रा विचारते की म्हणजे काय आणि सर्वांना तर धक्का बसतो. तेव्हा डॉक्टर उठतात आणि म्हणतात की नाना जरीही शुद्धीवर आले असले तरी सुद्धा अजून ते पूर्णपणे रिकवर झालेले नाही. जेव्हा ते जिन्यावरून खाली पडले होते तेव्हा त्या क्षणी त्यांच्या मेंदूला मार लागला होता, त्यामुळे त्यांच्या नस ह्या काही डॅमेज झाल्या, त्यामुळे ते स्वतः त्यांच्या मर्जीप्रमाणे चालू बोलू शिकणार नाही. त्यांच्या शरीरावरचा ताबा गेला हे ऐकून घरातील सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. परंतु ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे हे घडत असते. दीर्घ असा श्वास घेते आणि श्वास सोडते सुद्धा. तेव्हा तिच्या जीवात जीव येतो, कारण नाना आता समोर काही सांगू शकणार नाही हे तिला समजते. ते ऐकून तर सुमित्राची लगेच तोल जातो, तिला चक्कर येऊ लागते. तेव्हा सारंग आईला धरतो, आई अगं स्वतःला सावर, आणि डॉक्टरांना विचारतो की असे किती दिवस. तेव्हा डॉक्टर सांगतात की सारंग आणि ऋषिकेश हे जे काही हे करतात मग त्यांना शुद्धीवर व्यवस्थित येण्यासाठी, म्हणजे शुद्धीवर तर ते आले परंतु जे काही त्यांचे हावभाव आहे बोलण्याचे सांगण्याचे सर्व काही याला हळूहळू वेळ लागेल. तेव्हा ऐश्वर्या पुढे येते, म्हणजे अच्छा नाना काहीच बोलू शकणार नाही जर आम्ही त्यांना विचारले की तुम्हाला काय हवं काय नको, त्याचं ते काही उत्तर देऊ शकणार नाही का. म्हणतात की एक बाजू त्यांची अशी लुळी पडलेली आहे पण दुसऱ्या बाजूने ते इशारा देऊन सर्व काही त्यांना काय हवं काय नको हे सांगू शकतात. त्यामुळे त्यांच्या जे काही औषध पाण्याचे पथ्य जे काही वेळा असतील ते मेसेज करून मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर गेल्यानंतर सर्वजण हे विचारात पडतात, सर्वांना खूप वाईट वाटते. तेव्हा ऐश्वर्याच्या मात्र जीवात जीव येते आणि ती देवाचे आभार मानते की म्हणजे हे माझ्या दृष्टीने बरंच झालं की नाना काही बोलू शकणार नाही आणि मी माझ्या विरुद्ध ते तर काही सांगू शकणारच नाही. उधारी तलवारी सारखं झालं, म्हणजे जी धार मला लागायला नको, जे काही रक्त सांडायचं असेल तर ते त्या जानकीचं असून. त्यानंतर जानकी ही देवघरात येते आणि देवाचे नाना शुद्धीवर आल्यामुळे खूप आभार मानते की देवा तुझे आभार कसे मानू आणि कसे मानू ते मला नाही कळत, परंतु देवा तुझी कृपादृष्टी मात्र आमच्या या घरावर असून दे. आणि तेवढ्यात ऋषिकेश येतात आणि ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं डॉक्टर आत्ताच सर्व काही सांगून गेले. तेव्हा जानकी म्हणते की काय, पण डॉक्टर काय सांगितलं आणि ते कधी शुद्धीवर येतील हे त्यांनी काय सांगितलं, आपल्याबरोबर कधी बोलणार आहे हे त्यांनी त्याबद्दल काय सांगितले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आता त्यांना शुद्ध आली परंतु ते हाताने मात्र रिस्पॉन्स करू शकतील, म्हणजे काय हवं काय नको हे आपल्याला सांगू शकतील. तेव्हा जानकीला ते ऐकून तर आनंद होतो. नाना रिस्पॉन्स करतात हेच आपल्यासाठी खूप आहे, ते लवकरात लवकर बरे होतात यातच मला खरंच खूप आनंद आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला सुद्धा नाना शुद्धीवर आले खूप आनंद झालेला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं नाना तर आता शुद्धीवर आले आहे त्यामुळे आता तेच सांगू शकतील की त्यांना पायरीवर नेमकं कोणी ढकलून दिले होते. तेव्हा जानकी आणि ऐश्वर्या यामध्ये नक्की कोण असेल हे लगेच
नाना जेव्हा शुद्धीवर येतील तर ती सांगू शकतील. जानकीला सुद्धा तेच वाटत असतं की नानाच आता जे काही खरं आहे ते सांगू शकतील. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्वजण एकत्र येतात. नानांना बाहेर आणले जाते तेव्हा सर्वजण तेथे हजर असतात आणि ऐश्वर्या लगेच नानांसमोर येते आणि नानांना विचारते की तुम्हाला कोणी ढकलले होते ते सांग. तेव्हा जानकी म्हणते की नाना तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही असे ऐश्वर्याकडे बघत म्हणते. शर्वरी सुद्धा त्याच वेळेस तेथे असते. तेव्हा सारंग म्हणतो की नाना सांगा तुम्ही की तुम्हाला कोणी ढकलले होते. तर नाना हे अगोदर ऐश्वर्याकडे बोट करतात. तेव्हा मात्र ऐश्वर्याचा पूर्णपणे घाम फुटलेला असतो. नेमकं तिची कशी अवस्था होते अगदी बघण्यासारखी की नानांनी तिच्याकडे बोट केले म्हणून. जानकीला मात्र खूप आनंद होतो कारण शेवटी नानांनी शुद्धीवर आल्यानंतर ऐश्वर्यानेच मला ढकलून दिले असे सांगितले असे तिला वाटते. तेव्हा मात्र नानांनी ऐश्वर्याकडे बोट केलेले असते परंतु ऐश्वर्या मात्र काही कमी नसते आणि ती लगेच मुद्दाम म्हणते की नानांनी फक्त जानकी वहिनी यांच्याकडे बोट केले म्हणजे नानांना नक्की जानकी वहिनीनेच ढकलून दिलेले आहे. तेव्हा मात्र जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि घरातील सर्वांना सुद्धा. तेव्हा आता खरं काय आणि खोटं काय याचं कधी काय होणार नक्की ऐश्वर्याचा हा खरा चेहरा केव्हा समोर येतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.